गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व केला. आज आपण आपला चॅप्टर फर्स्ट मधला नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत. कन्सेप्ट आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर टू रिप्रेझेंट सेट्स. म्हणजे या ब्रिटिश मॅथमॅटिशियननी काय केलं, एक सेट रिप्रेझेंटेशन करण्यासाठी एक क्लोज्ड फिगर यूज केली. सच अ रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड वेन डायग्राम्स. म्हणजे त्या रिप्रेझेंटेशनला, क्लोज्ड फिगरला काय म्हटलं, वेन डायग्राम. Venn diagram are very useful in order to understand and insulate the relationship among sets and to solve the some example based on it. म्हणजे वेन डायग्राम आपल्याला सेटचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी खूप युजफुल आहे. आता फर्स्ट सेट घेतलं, सेट ए. सेट ए मध्ये एलिमेंट कोणते आहेत, 1 2 3 4 अँड 5. ओके, हा सेट ए आहे. हा सेट ए शोन केलाय बाय वेन डायग्राम. काय केलंय त्यांनी, एक क्लोज फिगर काढली आहे. क्लोज फिगर मध्ये त्यांनी आपल्या सेटचं नाव दिलंय. काय, सेटचं नाव ए, आणि त्यामधले एलिमेंट रिप्रेझेंट केलेत. बघा, 1 1 2 2 3 3 4 4 5 5. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल सेकंड, बी. सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट -10 इज लेस दॅन और इक्वल टू एक्स इज लेस दॅन अँड इक्वल टू 0. एक्स इज अन इंटिजर. म्हणजे आपल्याला हा सेट असा आहे की ज्यामध्ये काय एलिमेंट आहेत, 0 पासून -10 पर्यंतचे. मग अगेन आपण वेन डायग्राम रिप्रेझेंटेशन कसं करणार, एक क्लोज फिगर ड्रॉ करणार आणि त्यामध्ये ह्या दिलेल्या सेट्स मधले काय लिहिणार, आपण एलिमेंट लिहिणार. तर एलिमेंट या सेटमध्ये कोणते आहेत, 0 to -10. म्हणून एक रिप्रेझेंट कसं केले, 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 अँड -9 अँड -10. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. सेट पी घेतला आपण. सेट पी मध्ये कोणकोणते एलिमेंट, ए बी सी डी ई एफ हे एलिमेंट आहेत. आणि आपल्याला दिलेला सेट वेन डायग्रामने काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे. मग आपण रिप्रेझेंट करताना काय करणार, एक कोणतीही क्लोज्ड फिगर काय करणार, ड्रॉ करणार. तुम्ही ती पेन्सिलने ड्रॉ करायची आहे. ओके, एक क्लोज फिगर ड्रॉ केली आणि त्यामध्ये सेटचं नाव द्यायचं. सेटचं नाव काय आहे, सेट पी. ओके, आणि त्यात एलिमेंट कोणते दिले आहेत, ए टू एफ पर्यंत. ए बी सी डी ई एफ. ओके, या रिप्रेझेंटेशनला काय म्हणणार तुम्ही, वेन डायग्राम. ओके, आले सर्वांच्या लक्षात. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहूया, सबसेट. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन बी इज सबसेट ऑफ ए. ओके, मग इथं काय सांगतात, ए आणि बी हे दोन सेट्स दिलेले आहेत आपल्याला आणि एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे बी मध्ये जेवढे एलिमेंट प्रेझेंट आहेत ते सर्व एलिमेंट जर तुमच्या ए या सेटमध्ये असतील तर बी हा ए चा काय झाला, सबसेट झाला. ओके, आणि ते रिप्रेझेंट कसे करतात, बी सबसेट ए. हे सबसेटचं काय सिम्बॉल आहे. इट इज रीड कसं करणार तुम्ही, बी इज अ सबसेट ऑफ ए और बी सबसेट ए. ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया आपण खाली. सेट ए दिलाय 1 2 3 4 5 6 7 8 हे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. आणि सेट बी मध्ये कोणते आहेत, 2 4 6 8. ओके, आता बाय वेन डायग्रामने आपण जर रिप्रेझेंट केलं तर काय घेणार आहे, पहिला सेट ए. मोठा सेट कोणता आहे आपला, ए. ए मध्ये एलिमेंट कोणते आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. आणि सेट बी मध्ये कोणते आहेत, 2 4 6 8. आता बी मधले जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. 2 2 4 4 6 6 8 8. ओके,
म्हणजे बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट सेट ए मध्ये पण आहे, बरोबर. म्हणून बी हा लहान सेट आहे कशाच्या, ए पेक्षा. बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, मग एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. देअरफॉर बी सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलंय. हे सिम्बॉल आहे सबसेटचं. बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, वेन डायग्राम मध्ये ए मध्ये सर्व एलिमेंट आहेत, पण बी मध्ये कोणते 2, 4, 6 and 8 ते बी मध्ये पण आहेत आणि ए मध्ये पण आहेत. आले लक्षात कसं रिप्रेझेंट केलंय ते? गुड. आपण रीड कसं करणार आहे याला? बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहूया. एक सेट घेतलाय, सेट पी. पी मध्ये एलिमेंट कोणते आहेत? ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, आणि आय हा दुसरा सबसेट, आय हा सेट आहे की ज्याच्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत? ए सी ई आणि जी. दोन्ही सेटचं जर ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसते आपल्याला? आय सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट कोणत्या याच्यामध्ये आहेत? पी या सेटमध्ये आहेत. ओके, म्हणजे ए ए, सी सी पण आहे, ई ई पण आहे, जी जी पण आहे. म्हटल्यानंतर आय मधले सर्व एलिमेंट हे सेट बी मध्ये प्रेझेंट आहेत. म्हटल्यावर आपण काय म्हणणार? आय इज सबसेट ऑफ पी. ओके, रिप्रेझेंट करताना कसं करणार? आय इज सबसेट ऑफ पी. आणि हेच सेट जर आपल्याला इन वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचे असणार आहेत त्यावेळेस कसं करणार आपण? आता याच्यात पहिला मोठा सेट कोणता आहे? पी. ओके, आणि पी मधलेच एलिमेंट कशामध्ये? आय मधले, बरोबर. पी हा सेट मोठा आहे, मग आपण पहिल्यांदा एक क्लोज फिगर काढून घेऊया की जी काय रिप्रेझेंट करणार आहे? सेट पी. ओके, आणि दुसरी आय हा सेट आहे, बरोबर. आय इज अ सबसेट ऑफ पी म्हणजे आय हा पीच्या आतमध्ये असणार आहे, बरोबर. त्याच्या आतमध्ये काढला सेट आय. ओके, आता आय मध्ये कोणकोणते आहेत की जे आय मध्ये पण आहेत आणि सेट पी मध्ये पण? कोणते एलिमेंट? ए सी ई अँड जी. ओके, हे सेट आय मध्ये पण आहेत आणि पी मध्ये पण आहेत. आता पी मध्ये आय ला सोडून कोणते एलिमेंट आहेत? बी डी एफ अँड एच. ओके, की जे आय मध्ये नाहीत पण पी मध्ये आहेत. ओके, आले सर्वांच्या लक्षात? आपण रीड करताना कसं करणार? आय इज अ सबसेट ऑफ पी. केव्हा, कोणती कंडिशन आहे? जेव्हा आय मधले सर्व एलिमेंट सेट पी मध्ये काय पाहिजे? प्रेझेंट पाहिजे. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आहे सेट ए. सेट ए मध्ये कोणते एलिमेंट? 1 2 3 4 5 6 आणि बी मध्ये काय? 1 2 7 5. आता ए हा बी चा सबसेट आहे की नाही हे चेक करायचं आपल्याला, बरोबर. आता बी मधले डेफिनेशन काय सांगते? बी मधले सर्व एलिमेंट सेट ए मध्ये प्रेझेंट पाहिजे. मग आता बी मध्ये कोणते एलिमेंट? 1 1 2 2 7. 7 आहे का ए मध्ये? नाही. आपली कंडिशन सॅटिस्फाय होतीये का की बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का? नाही. मग बी हा ए चा सबसेट असणार आहे का? नाही. मग लिहिताना आपण डिनोट कसं करणार? बी इज नॉट अ सबसेट ऑफ सेट ए. ओके, आले सर्वांच्या लक्षात की आपण एखाद्या सेटला दुसऱ्याचा सबसेट कधी म्हणणार आहे? ज्यावेळेस एकामधले सर्व एलिमेंट बी मध्ये प्रेझेंट हवेत. ओके, आले सर्वांच्या लक्षात? त्यावर काही नोट्स आहे त्या तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. फर्स्ट नोट आहे, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचाच काय असतो? सबसेट असतो. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ ए. ओके, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट मी लास्ट लेक्चरला तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की एम्प्टी सेट कोणत्या सेटला म्हणणार? की असा सेट की ज्यामध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नाही, अशा सेटला काय म्हणणार तुम्ही? एम्प्टी सेट. पण एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट म्हणजे प्रत्येक सेटचा एक सबसेट असतो. तो कोणता असतो? एम्प्टी सेट. ओके, इफ ए इज इक्वल टू बी. ए इज इक्वल टू बी म्हणजे काय? इक्वल सेट झाले. ए इक्वल बी. ओके, देन
ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे जर दोन सेट इक्वल सेट्स असतील तेव्हा ए सुद्धा कशाचा सबसेट असतो बीचा आणि बी सुद्धा कशाचा सबसेट असतो एचा. ओके. फोर्थ नोट, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. म्हणजे ए जर बीचा सबसेट असेल आणि बी जर एचा सबसेट असेल तर ते दोन सेट एकमेकांना काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ह्या 4 नोट्स आहेत, त्या लक्षात आपल्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करायच्या. ओके. आले सर्वांच्या लक्षात. त्यावर आधारित काही एक्झाम्पल पाहूया. सेट घेतलाय, सेट ए, ज्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 8 9 11 अँड 12. देन राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ ए. या ए या सेटचे आपल्याला ऑल पॉसिबल काय लिहायचे, सबसेट लिहायचे. सबसेट म्हणजे काय, त्यातले सर्व सेट कशामध्ये असले पाहिजे, सेट ए मध्ये. सपोज घेतलं सेट पी. पी या सेट सबसेट कधी असणार आहे, ज्यावेळेस मी लिहिलं 1 4 5 हे एलिमेंट आहेत ए या सेट मध्ये. म्हटलं पी इज अ सबसेट ऑफ ए. ओके. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही एलिमेंट घेऊ शकता की जे सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत. सपोज घेतला 4 5 9 आहेत एलिमेंट, सर्व एलिमेंट ए मध्ये. ओके. देन क्यू इज अ सबसेट ऑफ ए. आले सर्वांच्या लक्षात. नंतर आर मध्ये मी एकच एलिमेंट घेतला 2. 2 सुद्धा तुमचा सेट ए मध्ये आहे. त्यानंतर आर इज अ सबसेट ऑफ ए. आले सर्वांच्या लक्षात. नंतर सेट सपोज घेतला आय, त्यात एलिमेंट घेतले मी 1 2 11 अँड 12, जे आहेत सगळे एलिमेंट प्रेझेंट ए मध्ये. देअरफॉर आय इज अ सबसेट ऑफ ए. ओके. म्हणजे दिलेल्या सेटवरनं जर तुम्ही सबसेट लिहायचे असतील तर त्यातले काही एलिमेंट चॉईस करायचे आणि ते काय करायचे, सेटच्या ह्याच्यात लिहायचे. तर तो फॉर्म झालेला सेट हा तुमच्या गिवन सेटचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. आले सर्वांच्या लक्षात. एखादा सेट दिल्यानंतर त्याचे सबसेट जर राईट करायला लावल्यावर ते कसे लिहायचे ते. ओके. तर यावर आधारित मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तो होमवर्क सगळ्यांनी कंप्लीट करून मला पाठवायचा आहे. ओके. थँक्यू.